तुपाशिवाय मंदिराला शोभा नाही, दिव्याशिवाय मंदिराला शोभा नाही, गावरान तुपाशिवाय जेवणाला शोभा नाही, वेदांताशिवाय पंडिताला शोभा नाही, झाडाशिवाय वेलीला शोभा नाही, पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही आणि श्रोतेशिवाय वक्त्याला शोभा नाही. माणसं पुढची बी नीट पाहिजेत ना. काल एक म्हातारा माया पुढे बसलं ना, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं महाभंगच विसरला. कोणता गाव? त्याला म्हणलं तोंड काऊन तसं केलं? म्हणलं मला उपाशी, म्हणलं सोडून दी. हे असे वांबाळ्यावर बसणारे माणसं पुढे नाही पाहिजे. प्रसन्न राहायचं. आपल्या बायकोच्या अंगावर फाटकी साडी, इज्जत कोणाची जाती? गावाची. बायको नाराज असली की अपमान नवऱ्याचा होतो, आणि पांडुरंगाचा भक्त सुकलेल्या तोंडाचा दिसला तर अपमान देवाचा होतो. कोणाचे भक्त आहेत आपण? आणि मग असं येड्यावरून काऊन करायचं? आता बघा कसे प्रसन्न माणसं आहेत. आता 2 वाजूस तर कीर्तन केलं तरी उठत नाही. चल द्यायचं का? बघा बरं का महिला मंडळी, हात वर करा बरं सगळे एकदा. हात वर करा. कीर्तन कोणला कोणला बंद करू वाटतं? काय वातावरण जुळून आलंय महाराज. शत्रुघ्न बरी सुद्धा मला असं पुढे नेऊन टाकलंय महाराज. पहिल्याने मधली तारीख होती, ती म्हणजे तुम्ही इथं नका राहू, तुम्ही शेवटला वाढले, तुम्ही इतके चांगले नाही, तुम्ही शेवटला आणि एखाद दिवस आनंदात जग जाऊ महाराज. हे दनादन माणसं मारायला अटॅकनी महाराज. काय सगळं येणार? आता मी इथून घरी जाईन, भरोसा आहे का? नाही. आणि आम्ही म्हणू संपत ताण कोणाला नाही मला सांगा बरं तुम्ही. अहो कीर्तनाला यायच्या आधीवर आपल्या मागे ताणच येत ना. अहो कोणतीच माणसं प्रसन्न राहिली नाही महाराज. सगळ्या मागे ताणे. आपण फक्त प्रसन्न एवढ्याच जागेवर राहू शकतो, त्याचं नाव आहे कीर्तन महाराज. काय चांगलं राहिलं मला सांगा बरं. आणि सगळं कशाला दम नाही बरं का. पहिल्यापेक्षा भजन वाढले का कमी झाले? पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले? पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले? बरं पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे आता जाणकार माणसं आहेत, लगेच कळत, जास्त बोलायची गरज नाही महाराज. सगळं वाढ. परमार्थाची लांबी रुंदी वाढत चालली, फक्त खोली कमी होत चालली. टाइमपास म्हणून लोक कीर्तन भजन ऐकायले नाही नाही नाही. चलत राहिलं, गाव आलं पाहिजे. जेवण केलं, ढेकर आला पाहिजे. औषध घेतलं, माणूस मेला पाहिजे. ते बरोबर बोलले. गुण आला पाहिजे. झाड लावलं, फळ लागलं पाहिजे. पेरल्याच्या नंतर उगवलं पाहिजे. लग्न केलं, मुलबाळ झाला पाहिजे. आणि परमार्थ केला, परिवर्तन झालंच पाहिजे. विठ्ठला.